मी घरी आले लाल लाल पडून पूर्ण. आणि मला घरी आल्या फ्रेश व्हायचं सोडून मला लॉक का घेऊ वाटला काय माहिती, कारण की मला वाटलं लॉक घेऊन. आणि मला एक कमेंट आली तर स्नॅपमध्ये मी आता आजपासून नाही काढणार, हा माझा रिअल फेस आहे, इफेक्टमध्ये मी काढणार नाही आहे आता. आणि खूप काळी पडले मी, खूप म्हणजे खूपच काळी पडले. पण इट्स ओके, जाऊन दे, आता काय करणार, तसं कामच आहे आता माझं उन्हा जाण्याचं. पण मी पूर्ण पॅक, स्टोल, गॉगल, हँड ग्लोव्ज, आता खूपच घाण वाटते. आता स्नॅपमध्ये सवय आहे ना, तर आता रिअल कॅमेऱ्यात खूप कसं तरी वाटते. तर दीदीला पण आता मी एक कमेंट आलती की रिअल कॅमेऱ्यात करत जावं व्हिडिओ, स्नॅपमध्ये नका करत जाऊ इफेक्टमध्ये. दीदीला सांगा खूप छान दिसते तू. तर मी तिला तेच म्हणते, तू छान दिसते अशी पण, तर स्नॅपमध्ये नको. तर त्यासाठी मला स्नॅपमध्ये पण घ्यायला लागतं, म्हणून मी पण स्नॅपमध्येच काढते मग त्यासाठी. पण आता मी हा रिअल कॅमेरा माझा आपला रेग्युलर असतो तो. आणि मी आता आली, मला खूप दमल्यासारखं झालं. आज मला भूक लागली का काय माहिती. आणि ऊन खूप आहे यार, म्हणजे प्रचंड ऊन आहे. आत्ता जेजुरीत पाऊस चालला आहे, पण इथं हे ऊन आहे खूप, बघा तडकतं भडकतं ऊन आहे. आणि चला आता मी फ्रेश होते. आणि मी लिलीचा टॉप घातला होता आज. बहिणी असले की असं असतं, प्लस पॉईंट, एकामेकांचे कपडे घालता येतात. आणि चलो, आणि आत्ता 2 दिवस म्हणजे आता खूप धावपळीचे दिवस आहेत. मला लॉग काय माहिती करायला भेटतं का नाही, पण स्टील मी करणार आहे, कारण की तुम्हाला तर माहिती आहे रूम चेंजचं चाललं आहे आमचं. चलो, आय होप भेटेल चांगली रूम. तुम्हाला तर ती जर्नी दाखवलंच आमची रूम बदलायची. आणि चला आता मी फ्रेश होते मस्तपैकी, जरा बरं वाटेल. फोन चार्जिंगला लावते आणि भेटूया नंतर. आज स्वयंपाक करायचा मला. बाय. तर मी ही खिडकी नाही उघडत, कारण की पाले तिथं पाली खूप आहे. तर आता तुम्हाला दिसतंय का नाही काय माहिती, बघू थोडंसं उघडते. फोकसच आज होत नाही आहे. हां, एवढा आभाळ आलं ना, खूप आभाळ, आणि पाऊस पडतोय. इथं पाहिली आहे, तर त्यामुळे ना मी लगेचच खिडकी लावते बाबा. आणि दुपारी म्हटलं तुम्हाला किती ऊन आहे, आणि अचानक मी झोपेतनं उठले, तर असं मला वाटलं मी 8 वाजताच उठले. पण आता झोपेतनं उठले आणि मला असं वाटलं की 8 वाजले काय, एवढा अंधार पडला होता. पण नाही, 5:30 वाजले होते. आता वाजले 6. मी चहा वगैरे खाल्लं, चहा टोस्ट खाल्लं. आणि लाईट पण जाऊ शकते काय माहिती. छान वाटते, पण आता गरम एवढं होत होतं ना, मस्त हवा येते आता. पण आता जर असा पाऊस आला तर खिडकी पण बंद करायला लागेल. आत्ता असा पाऊस आहे. खळी दिसते माझी. लॉक अडकलेलं आहे बाई, मला गरमच व्हायला लागलं. किती क्लोज आहे बघ. निघलं. आणि इथं कसं ठेवलंय सगळं. लॉक अडकलं होतं आमचं. मी आलेले आहे ये. आणि आम्ही आज नूडल्स करणार आहे. इंग्लिशची का बाहेरच ठेवायचे कसं तरी. छत्री, आज छत्रीचं माझ्या ओपनिंग होतो. खेळतं लार लावणार. अगो बाया बाया बाया, थोडंसं हे करते ग, ढकलते. चालेल, आता आकांक्षाने दाखवेल तुम्हाला. थांबा 1 मिनिट, तिच्याकडे देते मी. तुला एक कमेंट आली आहे ना? हो बघितलं, म्हणून तिने कॅमेऱ्यामध्ये चालू केलं. आणि एवढं गरम झालं बाबा, लॉक ओपन करायलाच हात दुखायला लागला माझा ग. त्यात हा बघ इथं बोन गळला पण. आणि आम्ही करणार आहे आज नूडल्स. तर अचानक भयानक प्लॅन ठरला हा नूडल्सचा. आज होती भाकरी करणार होती.
ये देखो हमारी सहेली. किचनची खिडकी उघडी आहे का? नाही. आता बघा ह्याला कसं करते मी. कशाला टाकल्याची जोरात? इथं असताना टाकल्याची तिकडं. एकतर नाही घाण वाटते बाबा मला तर पालीची. पॅकेट ना खिडक्या. हो. मी स्नॅप काढायला ओपन केली होती पण घाबरून ओपन केली. आणि गाईज मी स्नॅप टाकत होते तर आहे ना त्यात आहे ना वीज चमकलेली आली डायरेक्ट. पटकन माझा मोबाईल हल्लाच असा डायरेक्ट. आणि चलो आता मी ना नूडल्स करते. मी पण स्नॅप तेव्हाच काढत होते बरोबर आणि वीज चमकली खाली घेतला मोबाईल. आपलं किती बॉन्डिंग आहे आमचं खूपच. आणि चलो आता मी नूडल्स करते आणि मग पावसाळा. आमच्या पण वॉशरूमच्या इथं बारीक पिल्लू होतं, फ्लश केला. गाईच खूप गरम होते तर मी आता पहिले सेट होते आणि मग नूडल्स करताना भेटते. गाईज आम्ही नूडल्स केले आहेत मस्तपैकी आणि एवढे छान झालेत. आणि सर्व केल्यावर दाखवते मी तुम्हाला. मी आत्ता फक्त अर्धा तास थांबले असेल मला असं वाटतं किचनमध्ये. एवढी गरमी म्हणजे मला पाऊस पडून गेला, हवा बाहेर आहे तरी पण गरमी एवढी ना बापरे. चलो घ्या चला सजवायला प्लेट. आणि आम्ही बघणार आहे हिरामंडीचे आपले किती एपिसोड राहिले? 5वा चालू आहे. 5वा चालू आहे. 8 आहे म्हणजे अजून आमचे 5, 6, 7, 8 4 राहिलेत. तर आम्ही कंटिन्यू करणार आहे आता 2 तरी बघून होईल मला असं वाटते, काय माहिती. आणि चलो नूडल्स खातो आता मस्तपैकी. मला तर आता भूक लागली खूपच बघूनच. आणि काय म्हणणे तोंड केलं. हॅलो नूडल्स खायला या. आणि खूप छान असे टेम्पटिंग वाटतात. सर्व करते मस्तपैकी. आणि कोबी वगैरे टाकलेला आहे, शेजवान चटणी टाकते. दाखवते मी. हे बघा आमचे नूडल्स. हा कोबी एक्स्ट्राच आहे पण खाऊन टाकायचा. नको जास्त तिखट नको. आणि हे बघा मस्तपैकी आता उजेड आणि इथे आणि हिरामंडी. आणि कोणी कोणी बघितली मला नक्की कमेंट मध्ये सांगा. हा आणि ही गाडी बघा ना गाईज, गोल्डन. आमच्या एरियामध्ये गोल्डन गाडी आहे. गोल्ड ऑडी. हा ऑडी येते. Years later. सकाळ सकाळी माझी गडबड असते. एवढं सगळं नवीन टॉप घालून मी सगळी पूर्ण भिजली आहे पार. आणि सकाळ सकाळ असं माझं हे असतं धावपळ. तर आता मला 15 मिनिटच आहे. 15 मिनिटात मला आवरायचं आहे. आणि मला होते गरम. तर मला गरम झालं ना असं काही सुचतच नाही, असं गप्प बसूशी वाटतं. त्यामुळे आता ना जेव्हा केव्हा होईल ना माझ्याकडून मी सगळ्या घरात AC लावणार आहे. पप्पा मला म्हणतात की ना आपण आता पुढच्या वेळेस तुला ACच लावून घेऊ. कारण की ना मला खूप गरम होतं, म्हणजे खूपच गरम होतं. आणि रात्री पाऊस पडला तरी पण आता खूप ऊन आहे, जबरदस्त ऊन आहे. आणि तुम्ही मिनी व्लॉग बघा. मिनी व्लॉगमध्ये मी आज काय काय केलं सगळं दाखवले. कारण की बिझी शेड्यूलमधून आता मिनी व्लॉग पण जमत नाही आहे करायला. पण स्टील मी आज केले असे माझं स्टोरेज घालून लावून ठेवलं आहे खूप वेळ. तर मला आज एडिट करणं भागच आहे, कारण की उद्या परत मला व्लॉग नाही करता येणार. तर स्टोरेजचा इश्यू तर नेहमीच आहे माझा. तर आता मी आवरते. नवीन टॉपची काय हालत झाली, सगळं घामाघूम झाली मी पार. आता मी
आवरते, जरा बसते, आवरते आणि मग मी जाताना बघू, आता भेटलं तर भेटले. चलो बाय गाईज. आता वाजले 6 आणि काय म्हणता पाऊस येतोय आणि मला आता चहा प्यायची तलप झालेली आहे. मी जरा पडलेच होते, झोपले नाही आज कारण की मला झोपायचं नाही आहे आता. आणि आता चहा पिणार आहे. मस्तपैकी पाऊस पडतोय. आज मी खिडकी नाही बंद केली कारण की बंदाला इतकं डोकं दुखतं ना त्या आवाजाने. आणि आज माझी कर्ली केस झाली पूर्ण. चला आता मी चहा ठेवते. पावसाने काय खरं नाही यार, पावसाचं कुठंच जाता येत नाही बाहेर. आता जास्त सध्या आमची कामं आहेत पण लाईट आणि बघू आता छत्री घेऊन जायला लागेल बाहेर. आम्हाला काम आहे जरा, मी नाही सांगत, जाऊन दे. आणि चलो चहा ठेवते, चहा पिते, केस बांधतात. पाऊस पडतो तरी गरम व्हायला लागले आता. माझा न्यू टी शर्ट कसा वाटला सांगा. नवीन हे बघ, अशी कर्ली झाली सगळी केस. माझे फ्लिक्स तर कर्लीच झाले अशी. नवीन वेगळं काहीतरी ट्राय केलं मी. पॅटर्नच वेगळा आहे, मीच वेगळी आहे त्यामुळं. गाईज मस्त वातावरण झालेलं आहे. आज पाऊस नाही आहे. मला मोबाईल पडायची भीती आहे तर मी आतमध्ये घेते मोबाईल. पहिले खिडकी लावते कारण की पाल येतात आमच्या इथं. आणि मस्त वातावरण झालं. आज काय पाऊस नाही आहे. बघू आता बाहेर जाणार आहे आम्ही संध्याकाळी. काल म्हणलं होतं, मला काय लॉक चाललं तेच कळत नाही आहे. कसला लॉक काय चाललं आहे तेच कळत नाही आहे कारण की सगळं मिसमॅच झालं आहे. तुम्हाला माहिती आहे सगळं स्टोरी, त्यामुळे मी डिटेलमध्ये काय परत सांगत नाही. तर शेड्यूलच वेगळं झालं आता माझं. तर लॉक कमी, बाकीचं जास्त होतं आहे. स्टील मी प्रयत्न करते काढायचा लॉग. बघू आता कसं काय होतं आहे. आम्ही तर जाणार आहे जेजुरीला, तेव्हा छान करू आपण लॉग. काहीतरी चॅलेंज व्हिडिओ पण करू वेळ भेटला तर. आय होप भेटेल वेळ. चलो आज गुरुवार आहे तर बघू पोळी, श्रीखंड किंवा आम्रखंड आणि मसाले भात असं काहीतरी मेनू करू. बघूया, तुम्हाला मी दाखवतेच. तर गाईज सकाळ सकाळी पाऊस सुरू झालेला आहे. आता सगळ्यांना टेन्शन आलं की कसं जायचं आता. कारण की दीदीकडे छत्री आहे आणि ती बसने जाते, मी जाते गाडीवर. आणि आणि हवा येते तशी पण गॅस पुढं गरम होतं. आणि काय म्हणायचं तुला, सध्या आता 8:15 वाजले आणि दीदी आज उशिरा उठले, मी लवकर उठले. पण मी काय आता भांडी घासली तर. आणि आता भाजी करेन मी. आज डबा वेगवेगळे आहे आमचा. तिला बटाट्याची भाजी आणि मला कोबीची भाजी. तिला भाज्या नाही आवडत त्यामुळं डबल भाजी केली आम्ही आज. आणि उद्या जाणार जेजुरीला. खूपच मी हॅपी आहे उद्या जाणार तर. आणि बघू आता उद्या आम्ही दुपारी निघणार आहे, सकाळ सकाळी नाही निघणार कारण की आमची काम आहेत त्यामुळं. घर शोधत होतो, म्हणजे रोजच शोधते कोणी घर का घर असं करत होतो. तर आम्हाला काय झालं, एक जण असेच भेटले, त्यांनी आमचं बोलणं ऐकलं वाटतं. तर एक बाई अशीच भेटली आम्हाला. तर ती आली आमच्यापाशी आणि म्हटली की माझं 1 RK रूम आहे. तर आम्हाला पण वाटलं की बाबा बरं झालं नाही का, आता 1 RK रूम भेटते आपल्याला. सावकाशी 1 RK रूम भेटते आम्हाला नाही का, बरं झालं. आम्ही दोघी पण खुश. आणि नंतर आम्हाला कळलं
तिने जेव्हा भाडं सांगितलं तेव्हा आम्ही दोघी पण शॉक असं झालं. तिने भाडं सांगितलं होतं 11,000. का तर ते वेल फर्निश आहे म्हणून. म्हणजे तिचं पण बरोबर आहे. हा सगळं होतं त्यात, टीव्ही, फ्रीज, अजून हे पाण्याचं हे नाही का, बेड, फिल्टर होता. कोणी शब्द आठवत नाही. बेड होता आणि किचन पण ट्रॉली वगैरे सगळं फर्निश होतं. 1 RK होता. जर कुठल्या असं कपलसाठी हवा असेल तर नक्की सांगा, आम्ही सांगतो त्यांना वाटलं तर, नाही का. तर असं करू मग, ते सांगायचं होतं आम्हाला. असं कपलसाठी खूप छान आहे, ज्यांची सॅलरी पण चांगली त्यांच्यासाठी पण चांगलं आहे ना यूज करायला ते. तर म्हणजे आमच्यामुळे कोणाला हेल्प झाली तर पण शब्द असतात तर जे पोरं झाले त्यांच्याकडे पैसे आहेत. हा तर ते घेऊ शकते. सगळं रेडी होतं. कपडे घेऊन या म्हणली ती मोठा आम्हाला. हा ती आम्हाला म्हणली कपडे घेऊन या फक्त, सगळे आमच्याकडे. पावसाचं वातावरण झालंय खूप डेंजर. मानशील तिचा डबा वेगळा, माझा डबा वेगळा. आम्ही अपोजिट आहे, बहिणी नाही आहेत. आम्ही अपोजिट बहिणी नाही. तिला आम्ही असं, ही माझी एकच आहे हक्काची बहीण. आणि हिला आम्ही असंच मम्मी पप्पाने पहिलं मुलगी घ्यायची होती पहिली मुलगी कधी घेत पण आमचे मम्मी पप्पा माहिती. मम्मी पप्पा मुलगीच हे आम्ही कोणाला सांगितलं जाऊ दे, सांगितलं तर हिला वाईट वाटत दिवस. आम्ही सगळे सावळे, ही गोरी कसं काय बघा, त्याच्यामुळे हिला नाही गोरी होती. गोरा रंग गेला माझा इकडे येऊन, गोरी म्हणून पप्पाने घेतली तिला. म्हणजे तुम्ही किती हे बघा गोरे तुम्हाला लोक काय तुला सांभाळलं ते बघ म्हणे. एवढं शिकवलं, एवढं युट्यूब चालू करून दिलं. गाईज युट्यूबची स्टोरी तुम्हाला माहिती आहे, कुणी नाही सांगितलं मला. युट्यूब वगैरे चालू करून दिलाय मम्मीने तुझ्यासाठी खास. गाईज युट्यूब मी माझ्याच मनाने चालू केलं आणि ह्यांना सांगितलं. हा ना, मी आंघोळीला गेले बार आणि घाट पाणी आहे त्यामुळे परत बाहेर आले आणि हे केले, गरम पाणी केलं. काय काय लक्ष द्या आता तेवढं. ऐक ना, आपण एंड करूया, लावू. एंड करायचं. चलो गाईज, व्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ असं कर. चितक्षेल तिकडे बाय. आमची इग्नोर करा कपडे. काय कपडेच आहेत, सगळे घालतात तेच कपडे.